तर काहीच माझ्या मागे जर बघताय तो तुम्ही वास्तू बंगला, तर हा बंगला नाहीये, हे आहे बारामतीतलं सार्वजनिक शौचालय, पब्लिक टॉयलेट. बाई तर पब्लिक टॉयलेटच बंगल्यासारखं वाढलं हा. म्हणजे एखादा जर आतमध्ये गेला तर त्याला एकदम बसल्यावरती फिलिंग राहते, फिलिंग येणार आहे. अशा तऱ्हेने त्यांनी सुलभ शौचालय बांधलं आहे. आणि आपल्या इकडे शौचालय बघा, आत जायची इच्छा होत नाही, तर आत सोडा, बाहेरच सगळे कार्यक्रम करून ठेवतात. तर काहीच कोण बघत असेल तर आपल्या इथे पण काहीतरी असं करा, जेणेकरून बाहेर नाही ते पण आपल्या पुण्याला जरा हवा वगैरे म्हणतील काय छान वगैरे. ओके, तुम्ही एवढं छान सुशोभीकरण सगळीकडे केलं, झाडं वगैरे. इकडे बॅक साईड बघा, आहे का कुठं घाण? काहीच नाही, सगळं मस्त एकदम पद्धतशीर स्वच्छ आणि टापटीप केलेलं आहे, बघू शकता. दुसऱ्यांदा बारामतीने आपलं म्हणजे केलेलं आहे. गुड जॉब, गुड जॉब. तर ज्यांनी कोणी हे केलं आहे त्यांच्यासाठी खूप छान केलं आहे, गुड जॉब, आवडलं मला. आपल्या इकडच्या पण नगरसेवक, आमदार, खासदार कोण असतील, त्यांनी फक्त मतं घेऊन 5-5 वर्ष शांत बसण्यापेक्षा, आता आपले खिसे भरण्यापेक्षा असं काहीतरी करा. ते बघा, सुशोभीकरण किती भराल आपले खिसे, किती हां. नुसतं जाऊन बसता येतं कामाच्या नावाने, बूम, नुसते आपली घरं भरत सुटल्या, बंगले गाड्या घेत सुटलाय. तर काहीच कोण बघतंय तिकडून, लक्ष द्या. जसं बारामतीत यांनी केलेलं आहे असं आपल्या इथं पण पुण्यामध्ये काहीतरी होऊ द्यात. नुसतं नावालाच आपली स्मार्ट सिटी झाली आहे, पण स्मार्ट तिथं काय राहिलेलं नाही आहे, गावाच्या वर तर आहेत तिथं. बघा तिकडं झाडं. तर आपलं घर भरण्यापेक्षा त्याच्यासाठी आपण त्या खुर्चीवर बसलो आहे, त्याचा उपयोग करून कामं करा, जी कामं करायला पाहिजे. नुसतं खिशे भरत बसू नका, भस्म झाल्यागत. गाईस, जसं मी आत्ता बोललो, जे पण माझा व्हिडिओ बघतायत, नगरसेवक, आमदार, खासदार बघत असतील, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जर पोचला आहे, तुम्ही पण आपल्या शहरात, आपल्या भागीदारीमध्ये असं काहीतरी करा. नुसतं वोटिंगसाठी किंवा मोटरसाठी तोंड राखायला येत आहे, बाकीच्या गोष्टीमध्ये पण अशी तुमची तोंड दिसू द्या की तुम्ही काहीतरी करताय म्हणून. पुढच्या वेळेस तुम्हाला पैसे वाटायची गरज लागणार नाही आहे, लोक आपसुकच मतदान करतील तुमचं काम बघून. तसं हे काम बघून घेतली लोक, ज्यांनी कोणी हे केलं त्याला आधीच असतील, न सांगता किंवा न मागता. तिथं प्रचाराची पण गरज नसलं असं मला वाटतं. असं काही तुम्हीही करा, तुम्ही निवडून याल. भेटूच, आता जाऊयात घरी, टाईम झाला आहे आता, पुढच्या प्रवासाला जायची वेळ. भेटूयात पुढं गेल्यावरती. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. म्हणजे पुढं भेटणार आपण, अजून घरी चाललो आहे, अजून जाताना काय भेटतं ते बघत आपण. काहीच आत्ता आपण घरी चाललो आहे. घरी जाता जाता आपल्याला एक गोष्ट दिसली आहे, हे जे तुम्ही माझ्या दोन्ही बाजूला झाडं बघताय, घरी बाबा तिथं पण पूर्ण रस्त्याच्या दोन्ही बाजूला आहे. तेव्हा पण मी इथे जाऊ, मला एक सिरियल आठवते जी आम्ही लहानपणी बघायचो, दूरदर्शन लागायचे, तिचं नाव होतं आखी. त्याच्यामध्ये होता मेजर ध्यानचंद आणि कार्लोस, आणि मेजर ध्यानचंदची टीम. कार्लोस हा आतंकवादी असतो, ह्याला पकडायला ही टीम असते हाकेमध्ये. त्या सिरियलमध्ये पहिले जे गाणं लागायचं स्टार्टिंगचं इंट्रो, त्यामुळे असंच झाड दाखवायचे. झाडात बंद ते पळतायत कार्लोसच्या मागं, कार्लोस पुढे होते आणि कार्लोसच्या मागं ती मेजर ध्यानचंदची टीम, ते मागं गाणं बॅकग्राऊंडला. इस देश की सरहद कोई छू नहीं सकता,
जेसीबी सर धरती के बाल गया आजच गेलो व्हायरल झालं. आप 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 ते मस्त सिरियल होती, मला लय आवडायची ती. देशाबद्दल सिरियल होती, देशावरती. त्या ध्यानचंदच्या टीममध्ये एक होता तो पंजाबी माझी, तुझं एक काम मला आवडायचं, मस्त आवडायचं. असं काहीतरी सिरियल बनवा जेणेकरून बघायला पण इंटरेस्ट येईल, जरा काहीतरी आतबंद वाटेल, होणार काहीतरी देशभक्ती किंवा असं काही निर्माण होईल. नंतर त्या आजकाल मी जाहिराती बघतोय टी व्हीला, या पोटात का आल्या आणि ते बाळ रडतच नाही, कॅमेराला एकटाला तुम्हाला रडायला लागलं, आता ही नक्कीच हिरोईन होणार. नाहीतर तू दुसरी सारखीच आयडीची आता. आई आई मला काय कुठं आहे, आई मला शोध ना, आई मला शोध ना, आई मला शोध ना, आई कुठं काय करते, पप्पा कुठं काय करतात. या असल्या सिरियल बनवल्यात आणि त्याच्या एवढ्या वेळा त्या टी व्हीवर काय लागतं ते बघून बघून अक्षरशः असं डोकं दुखायला लागतं. डोक्यात माझ्या पोटात काय यायला लागल्या आणि आता माझ्या आई मी हरून जाईल आणि माझ्या आईला मला शोधायला लागेल, अशी माझी मानसिकता झाली. असे काहीतरी बिना चवीचे कार्यक्रम बनवण्यापेक्षा काहीतरी असं देशाबद्दल अजून काहीतरी मस्त मस्त कार्यक्रम बनवा. तो बोमकेश बक्षी होता आहे अजून काही बोमकेश बक्षी, परत ते सांगितलं आपटे तिसरा डोळा, मराठीत बनवायचा तिसरा डोळा, असे काहीतरी सिरियल बनवा, त्याने काहीतरी बघायला पण मजा येईल.